अहिल्यादेवी पुतळा प्रकरणावरून आटपाडीत वातावरण तापले। आटपाडी येथील दी आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलाच्या आवारात श्री भवानी विद्यालयाच्या मैदानावरील बोटॅनिकल गार्डनमध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवला। या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। पुतळ्याच्या जागेबाबत समितीच्या दाव्यावरून मात्र संभ्रम निर्माण झाला आहे। याबाबत आटपाडी एज्युकेशन सोसायटीने पोलीस निरीक्षक आटपाडी यांना निवेदन दिले। निवेदनाद्वारे पुतळा त्यांच्या गार्डनमध्ये चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आला आहे, तो तातडीने हलवून पोलीस संरक्षणात सुरक्षित स्थळी ठेवावा अशी मागणी केली आहे। शैक्षणिक संकुल परिसर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुंपणबंद केलेला आहे। पूर्व परवानगीशिवाय पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे। समितीने सध्या या सर्व जमिनीवर सोसायटीचा कब्जा असल्याचा आरोप केला। पुतळा कोणी बसवला आहे हे माहिती नाही, पण पुतळ्याभोवती उभारलेल्या बेकायदेशीर कंपाऊंडमुळे नागरिकांना पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही, त्यामुळे हे अतिक्रमण काढावे अशी मागणी केली। दरम्यान भाजपचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जयवंत सरगर, विष्णुपंत अर्जुन, दादासाहेब हुबाले, रासपाचे लक्ष्मण सरगर यांनी अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले। आटपाडी शहरात विविध चौकात महामानवांचे पुतळे उभारले गेले आहेत। रात्री अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला। या घटनेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे। त्यामुळे पुतळ्याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेणार याबाबत संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। समाजाचा ज्यांना रोष घ्यायचा आहे त्यांनी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं येऊन दाखवावं, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम हे अखंड हिंदुस्थानभर चाललेलं आहे। यांच्या विचारांवर आज पूर्ण देशभर जयंती होत आहे। त्यांच्या आज पुण्यतिथी आहे। पुण्यतिथी निमित्त आटपाडी तालुक्यातील आजपर्यंत पुतळा हा कुठे चौक सुद्धा साधा केला नव्हता। आज आम्ही हा अतिक्रमणाच्या जागेमध्ये कोणीतरी अतिक्रमण केलं होतं, त्या जागेमध्ये आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आज पुतळा बसवलेला आहे। त्यांना आमचे अभिवादन पुतळा बसवून आम्ही आज अभिवादन करतोय।